नमस्कार, मी प्राजक्ता जाधव. तर पुन्हा एकदा तुमचं नवीन व्हिडिओमध्ये स्वागत आहे. आजच्या व्हिडिओमध्ये तुम्ही बघाल की मी बनवते पावभाजी. सो ह्याच्यामध्ये आम्ही टाकले वाटाणा, फरसबी, फ्लावर आणि बटाटा. तर हे टाकून आता आम्ही ह्याला बॉईल करू, मग त्याच्यानंतर स्मॅश करू. आता मी गाजर आणि मीठ, तर आम्ही इथं घेतलं शिमला मिरची, ऑनियन, टोमॅटोज. सो आता हे शिजलेलं आहे पूर्णपणे. तर आता आपण ह्याला स्मॅश करूया. आम्ही कोथिंबीर, अद्रक, मिरची आणि लसूण याची पेस्ट करणार आहोत, ते पण घेणार आहोत. सो आता आम्ही ह्याच्यात ॲड करतोय थोडंसं ऑइल आणि बटर, थोडी जिरा मोहरी, आता त्यात ॲड करू आता कांदा, आपला कांदा फ्राय होतो. तोपर्यंत आपण इकडे हे स्मॅश करू. आता आम्ही ह्याच्यात टोमॅटो आणि शिमला मिरची टाकले, ते स्मॅश करून झालेलं आहे पूर्ण. त्यामध्ये ही जी पेस्ट केलेली आपण ही अशी ती टाक. सो आता ह्याच्यात बॅटर जो आपण केलेला तो टाकला आहे आणि त्याला चांगलं मिक्स करूया आणि थोडा असं त्याला शिजत ठेवूया. बघे किती टाकू सांग, किती टाकू मग सांग. 3-4 चमचे. आता मीठ किती, 1.5 चमचा, 1 चमचा एवढा. हळद 2 चमचे, एवढी टाकू. अजून 1 चमचा. चटणी ही आमची घरी बनवलेली चटणी टाकू. बस हे नाही अजून ते हे टाकतो ना दुसरी वाली, एवढी टाकायला का कलर आला पाहिजे ना. 1 चमचा. ही लाल तिखट 1 चम्मच. आगरी मसाला टाकू. बस कलर येईल ना त्याने. बस बस. सो आता एवढे सारे मसाले टाकले. आता त्याला सो हे पूर्ण आता मिक्स झालं आहे, पण हे घट्ट आहे म्हणून आम्ही ह्याच्यात आता गरम पाणी टाकू जरा. जसं तुम्हाला जशी ग्रेव्ही पाहिजे तेवढं तुम्ही त्यात पाणी टाकू शकता. एवढं बस. आणि आता ह्याच्यावरती ठेवू प्लेट आणि द्यायची आहे त्याच्यावरती, म्हणजे अजून टेस्ट वाढेल. त्यासाठी आपण टाकतो ते बटर. तशाच बटरवरती आपण टाकतोय कस्तुरी मेथी,
एंड आपण त्यात टाकायची कोथिंबीर. सो इथं आमचे ब्रेड गरम होते बिकॉज आमच्याकडे आता पाव नाही आहेत म्हणून आम्ही ब्रेड करतो. तर त्याला बटर लावून आणि इकडे भाजी. आमची पावभाजी रेडी आहे. आता टेस्ट करू आम्ही. पावभाजी ना एकदम कशी होती? मस्त. एकदम चांगली. बस